खत्म। बाय बाय, टाटा, गुड बाय, गया। हॅलो गाईज, वंडरलेस 47 एक्सप्लोरर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि तुम्ही माझे लास्ट ब्लॉग बघितले असेल तर त्याच्या बॅकग्राऊंड वरून जर तुम्ही गेस केलं किंवा माझे ब्लॉग बघितले असेल तर तुम्हाला नक्कीच समजेल मी कुठे। तर मी सांगते, मी आले आहे कोकणात, म्हणजेच माझ्या गावी। ऍक्च्युली काल आले होते, बट काल मला काहीच व्हिडिओ करता आला नाही, कारण आम्ही परवा रात्री जे गाडीत बसलोय तिथपासून जो कंटिन्यू पाऊस पडतोय तो थेट कोकणात येईपर्यंत पाऊसच होता। आणि जिथे पाऊस नव्हता तिथे नॉर्मली शॉर्ट विदाउट व्हॉइस क्लिप काढले आहेत, ते मी ह्या व्हिडिओच्या अगोदर नक्कीच अटॅच करेन, ते तुम्ही बघा। आणि आज तुम्हाला दाखवते आजची सकाळ, म्हणजे आता घड्याळ वाजले आहेत 8:30 आणि 8:30 वाजता एवढ्या लवकर उठले। रात्री सुद्धा आम्ही लेट झोपलो, झोपायला 2-1:30 वाजले, कारण डेकोरेशन बाकी होतं। एक दिवसात आम्ही डेकोरेशन सगळं कव्हर केलं आहे, ते पण मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते काय डेकोरेशन केलंय काय नाही। आणि आज बाप्पांचं आगमन होणार आहे, तर माझ्या घरातले म्हणजे माझे दादा काका वगैरे सगळे गेले बाप्पाला आणायला। फक्त घरातले नाही तर इकडचे वाडीतले सगळे मिळून एकत्र बाप्पाला घेऊन येतात। तर आता ते लोक गेले आहेत बाप्पाला आणायला, मी सुद्धा जाणार होते, बट इथे रांगोळी वगैरे काढायची होती, लादी वगैरे पुसायची होते, त्यामुळे मी गेले नाहीये। पण आता अर्धवट मी नक्कीच जाईल आणायला, कारण तुम्हाला सगळ्यांना सगळं काही दाखवायचंय। जे कोकणात राहत नाहीत त्यांना कोकण कसं असतं आणि काय असतं, तर तुम्ही सुद्धा नक्की कोकणात या। आणि मेन म्हणजे गणपतीत तर नक्कीच या। मी तुम्हाला आजच्या दिवसात जे काही होणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे। कुठे मी जाणार आहे, काय करणार आहे, सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये ब्लॉग मध्ये नक्कीच बघायला भेटेल। तर आपण भेटू थोड्या वेळात, बाय। तर हे आहे पिढ्यानपिढ्या चालत आलेली काका काकूंची प्रथा। हे प्रत्येक सणासुदीला प्रत्येक वाडीत असे फिरतात देणगी मागत। मग आपण आपल्या सहकुशीने जे काही त्यांना देता येईल ते आपण त्यांना द्यायचं असतं। तर माझी काकी ओवाळणी वगैरे करते। हे सगळं झाल्यानंतर मी लगेचच जाते उंबरठ्यात लक्ष्मी पावलं काढायला, कारण बाप्पा येणार असतात आणि कोकणी असल्यामुळे रांगोळीच मॅन्डेटरी। तिथे लक्ष्मी पावलं काढून झाल्यानंतर मी लगेचच जाते आमच्या देवरूम मध्ये, म्हणजे जिथे गणपती बाप्पा बसणार असतात तिथे, आणि जिथे आमचे देव स्थायी आहेत तिथे। लगेचच रांगोळी टाकल्याने घेतली बोटाने उमटवली, तर बघू शकता का शॉर्टकट मारला आहे, कारण आम्हाला अर्धवट बाप्पा आणायला जायचा असतो। तर मी माझ्या भावाला घेऊन पायी आम्ही चालत चाललेलो असतो अर्धवट बाप्पा आणायला, कारण माझे काका वगैरे सगळे बाप्पा आणायला गेलेले असतात। तर आम्ही जाताच आम्हाला समजतं की समोरून गाडी येते। माझ्या भावाने नवीन गाडी घेतल्या कारणाने ते लोक बाप्पाला गाडीतून घेऊन येतात, त्याच्यामुळे आम्ही लगेचच युटर्न मारून घरी येतो। आम्ही घरी येईपर्यंत त्यांनी बाप्पाला आणलेलं असतं। आणि वाडीत बघा बाप्पा कसे आणतात, पाऊस पडत असल्या कारणाने डोक्यावरून बाप्पा आणले होते, आणि आमच्या घरचा बाप्पा तुम्हाला दाखवते। तर हे तुम्ही बघू शकता, हे आमच्या घरचे बाप्पा आहे। जिथे आम्ही डेकोरेशन केलं तिथे बाप्पाला पहिलं ठेवलं नव्हतं, पहिलं साईडला ठेवतात। इकडे होतं, इकडे
तर सगळं काही ऑल सेट झाल्यानंतर बाप्पाला ठेवून थोडं राहिलेलं बाकी डेकोरेशन होतं ते सुद्धा केल्यानंतर तुम्ही एकदा बघू शकता आमचे बाप्पा आणि आमचं डेकोरेशन किती छान वाटत होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर लगेचच आम्ही फक्त फॅमिली मधले लगेचच बाप्पाची आरती करायला. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती हो कामना पूर्ती. रत्न खचित फारा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओठी कुमकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा दृढ सुणती नूपुरे चरणी घागरिया हो चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती हो कामना पूर्ती. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. दासा माझा वाटपाही सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती हो कामना पूर्ती. तर खूप छान अशा प्रकारे आम्ही बाप्पाची आरती केली. मी सुद्धा बाप्पाला ओवाळलं, बाप्पाची आरती घेतली. आरती झाल्यानंतर तुम्हाला दाखवते एक काका, ते तुम्ही लास्ट ब्लॉक मध्ये बघितलंच असेल, ते काय बोलतायत ऐका. आम्ही त्यांना बोलतो बाप्पाबद्दल 2 शब्द काही बोला, तर ते काय बोलतात ते तुम्ही नीट ऐका. आज मोदक आपण गणपतीला दाखवायचे आणि त्याचा प्रसाद आपण खायचा आहे, बरोबर की नाही? एकदम परफेक्ट की नाही? अजून काय नाही. आता काय हे बघा, आज गणपती आपल्या आले, बरोबर आहे का? आज आपण खालनामा त्यांना इथे आपल्या घरी प्रसादार्पण केलं. आज त्यांची सेवा झाली. आजपासून सेवा आणखी 4 दिवसाची होला, 5वा दिवस पर्यंत होणार. आणि नंतर आपण विसर्जन करायचं त्यांचं, बरोबर की नाही? ओके. तर त्या काकांचे 2 शब्द बोलून झाल्यानंतर गणपती बाप्पा मोरया बोलत आम्ही लगेचच निघतो भटकंतीच्या दिशेने. भटकंतीच्या दिशेने म्हणजे आम्ही बाहेर जंगल सफारी करायला निघतो. जंगल सफारी करायला आम्ही आमच्या घरातले जातो. जंगल सफारी म्हणजे आम्ही जास्त कुठे जाऊ शकत नाही, पण निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे माझं गाव खूप छान अशा प्रकारे आहे. कोकण म्हणायला गेलं तर पुरं झाडाझुडपाने व्यापलेलं एक अशी जागा असते. तर आम्हाला कुठे ना कुठे जायचंच असतं, तर आम्ही निघतो फालाच्या दिशेने. हे आहे फाल, म्हणजे छोटंसं ओढं किंवा काही अजून काही कोणाच्या गावी काय काय बोलतात ते नक्कीच सांगा. आमच्या इथे जायला फालच बोलतात. तर आमच्याकडे काही ऑप्शन नसतं जास्त फिरायला जायचं, कारण आम्ही गावी आल्यापासून 1-2 दिवसापासून आम्ही म्हणजे मुंबईवरून गावी निघाल्यापासून कंटिन्यू पाऊस पडतच असतो, पाऊस थांबलेलाच नसतो. आता सुद्धा आम्ही चाललोय तर आमच्याकडे छत्री आहे, कारण पाऊस कधीही कुठेही केव्हाही स्टार्ट होतो. तर आम्ही बोललो चला जायचंच आहे तर आपण छोटासा बाल बघायला जाऊ, म्हणजे झाडाझुडपं आपण बघू काय कसली भाजी वगैरे भेटते का. तर मी माझे भाऊ वगैरे आम्ही सगळे जातो बालाच्या दिशेने, पण आम्हाला भाजी वगैरे न भेटता आम्हाला फक्त पाण्याचं ओढं भेटतं, वाल भेटतं, ते आम्ही बघतो. हे वाल तर आहेत, पण आजूबाजूला जंगल असल्या कारणाने जंगलातून फिरणं इज व्हेरी रिस्की, कारण वाघ वगैरे आमच्या इथे खूप आहेत, कारण आमच्या जंगलालगतच घर आहे आणि आपल्याला साप वगैरे काही दिसण्यात येत नाही झाडाझुडपात असलेले. पण हे तुम्हाला जे साईडला खाली जी मोठी मोठी पानं दिसतात त्याला आळू बोलतात. आणि गणपतीच्या टायमाला खवलं, आलू, अजून मशरूम म्हणजे बोंबाट, जे वारूळ असतं वाघाचं बोंबाटा त्याच्यावरती येतात. अशा खूप साऱ्या प्रकारच्या गणपतीत भाज्या भेटतात आणि या सगळ्या भाज्या पावसाळ्यातच असतात, म्हणजे गणपतीच्या टायमालाच येतात आणि त्या मोस्ट ऑफ भाज्या मिक्स करून गौराईला दाखवतात.
आणि आम्ही ऑलमोस्ट हाफ पाण्यात आलो होतो. तुम्हाला पाण्याचा फ्लो दिसत असेल. हा पाठी माझा भाऊ आहे, मायाभाई, आणि बाजूला त्या वहिनी वगैरे आहेत. तर आम्ही इकडे तिकडे बघतो. लोकांना मी बोलते त्या साईडला नको, या साईडला चला, पण जरा नीट, कारण जास्त आपल्याला रिक्स नाही घ्यायचे. बघा पाठी व्ह्यू किती मस्त वाटतं. मी बोलली जाऊ दे, काय नाही, तर आपण तिथे जाऊन टाइमपास करू, फोटो वगैरे काढू आणि रिटर्न जाऊ. त्यामुळे आम्ही तिकडे जाऊन बसतो. मला दाखवते अजून काय करतोय. तर गाईज तुम्ही बघू शकता आम्ही चाललो आहोत जंगलात, जंगल सवारी करायला. देख सकते हो, इथे चालायला सुद्धा रस्ता नाहीये. रस्ता नाहीये म्हणजे जागा नाहीये, सगळी हिरवळ 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 आलीये. आणि त्या हिरवळीतून आम्ही चाललेलो आहोत रस्ता काढत. देख सकते हो मेरा भाई है पीछे. काय विषय नाही, अर्धा ब्लॉग मराठी अर्धा ब्लॉग हिंदी. सगळीकडे हिरवळ हिरवळ हिरवळच हिरवळ. तिकडे चल मग, तिथून वरती थोडी जाऊ शकतो. तिथं काय नाही, नॉर्मल रस्ता आहे. फोटो काढूया. तो गळ आणलाय, तो कशाला आणलाय गळ? तर गाईज पुढे रस्ता नसल्या कारणाने, खूप सारे हिरवळ असल्या कारणाने आम्ही रिटर्न युटर्न मारलाय. कारण इथे तुम्हाला पण माहितीये सापांची वगैरे खूप भीती आहे. कारण खाली काहीच दिसत नाही, तुम्ही बघू शकता. आणि सगळ्या हिरवळमधून आम्ही रस्ता काढत काढत चाललेलो आहोत. आमच्या घरच्यांना माहिती पडलं की आम्हाला चांगलेच दणकवतील. काही असू द्या, आम्ही रिटर्न आता युटर्न मारून ज्या साईडला पाणी आहे त्या दिशेने चाललो आहोत. म्हणजे गावच्या ठिकाणी त्याला वाल असं म्हणतात. वाल 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 नाही वाल. आम्ही बोललो तिथं जस्ट छोटे छोटे फोटो काढून निघणार आहोत. हे बघ, नाही मोबाईल नाही पडणार. तर गाईस तुम्ही बघू शकता पाणी अशा प्रकारे टोटली भिजलेली आहे. दिसते नाही दिसते माहिती नाही, पण तुम्ही बघा खूप सारं पाणी. चालायला जागा नाही, चालायला जागा नाही. आणि असं दगडांवर पाय ठेवत रस्ता काढत आम्ही चाललेलो आहोत. वरती वरती काय कोणालाच माहिती नाही. बरं बघ्या, मस्त वाटत. तर गाईस तुम्ही बघू शकता आम्ही पाण्यातून चाललो. कुठे चाललो कोणालाच माहिती नाही. वरती काय आहे नाही, फुकट चाललेले आहेत रस्ता काढत.
राहू दे, थांबायचंच फोटो काढूया आपण. हे बघ ब्लॅक केलं की कसलं भारी वाटतंय बघ. तर गाईस तुम्ही बघू शकता कसलं भारी भारी वाटतंय. हा फुकट शायनिंग मारतोय, पोज देतोय, काय कामाचा नाहीये. तर आम्ही जंगलातून रस्ता काढत काढत चाललो होतो, पण आम्ही जंगलात गेलो नाहीये. जंगलातून चालत चालत चाललो होतो पण गेलो नाहीये. जंगलातून आम्ही डायरेक्ट पाण्यात येऊन पोहोचलोय. उभी राहून अशी शाहरुख खान वाली पोच द्या अशी. स्लो भारी वाटतंय. थांब आपण ब्लॉग चालू करू. काहीच बोलल्याप्रमाणे आम्ही जाणार होतो जंगलात रस्ता काढत, पण आम्ही जंगलात रस्ता काढत गेलो नाहीये कारण अतिशहाणपणा करायचा नाहीये. गावाकडचं राहणार आमच्यात कोणच नाही, आम्ही सगळे मुंबईवरून आलेलो आहोत, तर जास्त आम्हाला काय माहिती नाही. थोडंसंच पुढे गेलो होतो, पुढून रिटर्न न्यूटन मारून आम्ही हे वाल आहे, वाल बोलतात त्याला, छोटा मिनी धबधबा, तिथे येऊन आम्ही व्हिडिओ काढत बसलो होतो. नॉर्मल छोटासा असा टाइमपास वगैरे केला आणि अशा प्रकारे पडलेले आहेत. आणि हा चला कंटिन्यू करूया. तर आम्ही मिनी धबधब्यात आलो होतो. मिनी धबधबा तुम्ही बघितलाच असेल. तिथे आम्ही येऊन फक्त टाइमपास केलाय, बसलोय, बोललोय, टाइम स्लॅप वगैरे खूप छान छान असे व्हिडिओ काढलेत. ते बघू शकता. मिनी ट्रॅकिंग विसापूरला सेम मतच असतं पावसाळ्यात, तुम्हाला माहितीच असेल, गेले असाल तर नक्कीच. आणि हे आता इथून बघू शकता, ते आता इथेच पडले होते. आता मी पडते का बघू. मी पडणार नाहीये कारण मी पाण्यात जाणारच नाही. मी डायरेक्ट इथून इथे उडी मारून असे जाणार. आपण ट्रॅकर आहे बाई, ट्रॅकिंगची सवय आहे, पण जास्त शानपणा करायला नको. ट्रॅकर बोलता बोलता कधी पाण्यात पडेल समजता येणार नाही. मी पडेल ती गोष्ट वेगळीच आहे, पण हातात माझा मोबाईल सुद्धा आहे, तो पण पडेल. आणि आता इकडचं खालचं काहीच दिसत नाहीये. आता रिटर्न पाण्यात जावं लागणार आहे. पाण्यात पण मस्त वाटतं यार पावसात, जाम भारी जाम भारी. येवा कोकण आपलो असा. पाणी बघा गाईस, पाणी पार भिजलेलो आहोत. तर आम्ही आता इथून बाहेर चाललो. तर गाईस सगळे गेलेले आहेत पुढे, तुम्हाला दिसत असेल तर बघा, नाहीतर नका बघू. आम्ही मगाशी ह्या रस्त्याने गेलो होतो. हा जंगलात जायचा रस्ता आहे. हा पण एक प्रकारे जंगलच आहे, पण इथे पाण्याचा फ्लो जास्त आहे, तर ह्या साईडला फक्त झाडं झुडप आहेत. आम्ही तिकडे गेलो नाही कारण आता पावसाळ्यात सगळे प्राणी वगैरे पाणी पियायला येतात आणि आम्ही मुंबईचे गावचे नसल्या कारणाने आम्ही जास्त जंगलात गेलो नाही, रिक्स घेतली नाहीये, कारण प्राणी वगैरे येतात, फुकट काही होईल आणि आपल्याला एवढी काय आयडिया नाहीये. आमच्यासोबत गावचं कोण असतं तर वेगळी गोष्ट होती जायचं, तर आम्ही जास्त रिक्स घेतली नाहीये कुठल्या गोष्टीची. फक्त आम्ही मिनी धबधबा त्याची मजा घेऊन आता रिटर्न बाहेर चाललोय. बाहेर म्हणजे आता घराच्या दिशेने चाललोय. आता काम करून नंतर बघू कुठे फिरायला जायचं आणि कुठे काय नाही. दाखवू आता काय काम आणि काय करतोय आम्ही ते.
घर पण तसं बोलायला गेलं तर काही लांब नाहीये, दाखवते तुम्हाला. हे आता इथून असं चाललंय खाली, संपला इथं धबधब्याचा फ्लो गेलाय आणि इथून बाजूला सगळी झाडं झुडपं चालू झालेली आहेत. आणि पावसा पाण्यातून झाडं झुडपात चालणं म्हणजे रिक्स आहे, कारण साप वगैरे दिसण्यात येत नाही. आणि हे बघू शकता, हा रस्ता होता, बाजूला इथे शेती भाती आहे लोकांची, आणि या साईडला माझ्या काकीचं घर आहे ते दिसतंय ते, आणि त्याच्या त्या साईडला समोर आमचं घर आहे, म्हणजे आमची घर आहे इन शॉर्ट बोलायला गेलं तर. तर आम्ही आता इथून बाहेर आलेलो आहोत. आणि जो भाल, ज्या भालात आम्ही बसलेलो होतो, जिकडचे टाइम स्लॅप वगैरे, त्या भालाचं पाणी हे तुम्हाला दिसतंय ते, हे खाली जाते. तर गाईज माझी चप्पल चिखलात गेली आहे, रिटर्न पाण्यात जाते चप्पल धुवायला. आणि या लोकांचं इथं फोटोशूट चालू आहे, फुकट फोटो मध्ये मदेल म्हणून रिटर्न आली, जाऊ दे. तर आपण भेटू थोड्या वेळात, बाय. ही गल्ली बघू शकता, अशा मुंबईला छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, तसं आमच्या घराच्या इथे जायला छोटी छोटी गल्ली. तर आम्ही धबधब्याच्या इथून, मिनी धबधब्याच्या इथून बाहेर आलेलो आहे. आणि हे माझ्या काकीचं घर बोलल्याप्रमाणे, आणि या साईडला आमचं घर. आणि ते यांचं काहीतरी चालू आहे, काय चालू आहे माहिती नाही, ताडपत्री वगैरे घातले, जायला आम्हाला रस्ता नाहीये, तर आम्ही फिरून जातो आहोत. हे आमच्या समोरच्यांचं घर आहे, म्हणजे आमच्या घरासमोर ज्यांचं घर आहे त्यांचा शिंदे परिवार. आम्ही त्यांच्या घराला वेल्टा मारून, गोल्टा मारून, म्हणजेच गोल फिरून जातो. तर आता बघू घरात काय चालू, दाखवते घरचं वातावरण तुम्हाला. तर फिरून झाल्यानंतर, फोटो सेक्शन झाल्यानंतर आम्ही येतो घरी, आणि या 5 टकल्या आम्ही फिरायला गेलेलो असतो. तर घरात पाऊल टाकतात खूप छान अशा प्रकारे गणपती बाप्पाचं दर्शन होतं, कारण बाप्पा आमचे समोरच असतात. ते सगळं झाल्यानंतर आम्ही लगेचच पत्ते घ्यायला बसतो. आम्ही म्हणजे हे 3 जण टाइमपास म्हणून पत्ते घेतात. पत्ते घेऊन झाल्यानंतर माझी काकी वगैरे ओरडत असते, अरे कपडे धुवायला जायचे. तर आम्ही नदीच्या दिशेने जातो पाणी बघायला. तर गाईस तुम्ही बघू शकता, चालले आहे नदी दाखवायला. तुम्हाला लास्ट टाइम बोलले होते तिथे त्या साईडला नदी आहे, नदी दाखवते, पण बघा, इग्नोर मला करा आणि नदीला बघा, दाखवते नदी. आणि इथे शेती भाती लोकांची. इथे आहे शेती भाती, थांब ना. आणि इथे आहे नदी, नदीचं पाणी लाल 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 झालेलं आहे. तर गाईज आमच्या नदीला आलेला आहे पूर, आणि पाणी झालेला आहे लाल. तर आमची नदी तुम्ही बघू शकता, नदी नदी सारखी वाटत नाही, अख्खं पाणी लाल 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 लाल. आणि इथे आहे शेती भाती. तर मंडळी तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे नदी दाखवली आहे, आणि तुम्हाला बोलली होती की मी काय काय करणार आहे, कुठे कुठे जाणार आहे, सगळं दाखवणार आहे. तर कपडे धुवायचे होते, तर कपडे धुवायच्या शोधात पाण्याची सोय आम्ही बघत होतो, पाणी कसं आहे. वालाचं पाणी तर जाम बेकार झालं होतं, लाल लाल होतं. तर बोललो नदीचं पाणी बघून येऊया, नदीत कपडे धुवायला जाऊया. पण नदीच्या पाण्याचं पण सेम तसंच काहीतरी झालं होतं, नदीचं पाणी पण लाल झालं होतं, आरशासारखं निळं असं पाणी कुठे राहिलेलंच नाहीये. आणि ह्या साईडला बघू शकता लोकांनी शेती वगैरे केलेली आहे. आणि 2 फंटार आमचे फंटार आलेले आहेत. आणि आता आम्ही रिटर्न निघालो आहोत. आम्ही अपडेट्स घ्यायला आलो होतो, पाणी लाल आहे की कसं आहे, पण पाणी तर समजलंय कसं आहे.
आता रिटर्न आम्ही घराच्या दिशेने निघालेलो आहोत. यावा कोकण आपलो असा. आणि हे होतं भालाचं पाणी, ज्या पाण्यातून आम्ही मगाशी वरती गेलो होतो. आता तुम्ही आहे बाय. समजते खेकडा बिकडा पकडते पायाला. ही होती शरूची गाडी. ते शरूच्या गाडीत जाऊन बघायचं का तुम्हाला काय चालू आहे. तर गाईस तुम्हाला बघायचंय, तुम्हाला बघायचंय, तुम्हाला बघायचंय, तुम्हाला बघायचंय. तर आम्ही गेलो होतो गाडीजवळ. गाडीत बघायला काय चालू आहे. गाडीत गाणी बिणी लावून फुल मजा मस्ती चालू आहे. पावसाची मजा घेत आहेत. आणि आता आम्ही रिटर्न चाललो आहोत घरी. पाऊस बघून आलोय, नदीचं पाणी बघून आलोय कसं काय आहे ते. आणि हिरवळ हिरवळ तुम्ही बघू शकता, सगळीकडे हिरवळच हिरवळ आहे. आता जातो आम्ही आता रिटर्न घरात. कपड्याचं कसं काय बघू आता. भेटू थोड्या वेळात. बाय. तर रिटर्न आम्ही घराकडे येतो. कपड्याचा तर काय आता पता नसतो. बोलते घरातच कपडे धुवून घेऊया. ही माझी काकी कोबीच्या भज्या करत असते खूप छान अशा प्रकारे. आणि आम्ही बघत असतो काय करते. आणि आम्हाला लागलेली असते भूक. आणि बाकीचं जेवण स्वीट डिश म्हणजे खीर माझ्या मम्मीने केलेली असते. तर बोललो चला आता सगळं झालंच आहे. बाप्पाला नैवेद्य दाखवून तेच बाप्पाचा नैवेद्य खायला घेऊया. तर हे बाप्पाला नैवेद्य दाखवलं असं नाही, बाप्पाचंच नैवेद्य मी खायला घेते. खूप मस्त मस्त छान अशा प्रकारे जेवण झालेलं असतं. आणि आता आम्ही परत निघतो भटकंती करायला भावाच्या गाडीतून. फर्स्ट राईड होती माझी. आणि हे तुम्ही बघू शकता खोर्निनको धरण. 1 hour later. आम्ही आता निघालो आहोत घरातून गाडी घेऊन. आणि हा बाजूला आहे खोर्निनको डॅम. हे सगळे बाहेर गेलेत. आणि हा बघा खोर्निनको धरण. एकदम भारी 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 मस्त वाटत. तर खोर्निनको धरण म्हणजे काय. खोर्निनको धरण म्हणजे हे एक स्वर्ग आहे. खरंच बाकीच्यांसाठी आहे की नाही माहिती नाही, पण माझ्यासाठी स्वर्ग आहे. इथे येऊन फक्त 2 मिनिटं डोळे बंद करून उभे राहा, तुम्हाला खरंच वाटेल स्वर्गात आलो. स्वर्गापेक्षाही सुंदर आहे हे. आणि खूप छान असं वाटतं. पावसाळ्यात तर खूप बघण्यासारखं असतं. आणि इथे बाहेरून टुरिस्ट लोक वगैरे येतात हे बघण्यासाठी. आणि आता आम्ही इथे थांबलेलो असतो कारण आम्हाला जायचं असतं भांबेडला. कारण माझ्या गावात काहीच नाहीये, दुकानं वगैरे, नेटवर्क वगैरे. तर माझ्या भावाची केस कट करायची असतात. बाप्पा बसले म्हणजे श्रावण सुटलं असं होतं. तर तो बोलला मला केस कट करायचे. तर इथं तुम्ही बघू शकता पाऊस पडत होता म्हणून मी काच खोलली नव्हती. माझा भाव केस कापत होता. माझ्या भावाची केस वगैरे कट करून झाल्यानंतर आम्ही लगेचच निघतो परतीच्या रस्त्याला, म्हणजे आम्ही घरी जायला. त्याने केसांना डाय वगैरे लावली होती म्हणून मान बाहेर काढून केस सुकवत होता. तर बघू शकता थोडाफार काळोख होत चालला आणि आम्ही निघतो घरी जायला. आणि आम्ही घरी जाईपर्यंत काळोख झालेला असतो. आणि अशा प्रकारे आमचा दिवस संपलेला असतो. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.